राज्यात सर्वत्र सूर्याचा पारा 40 अंशांच्या पार गेला असताना नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. अशातच शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून पर्यटकांनी आपला मोर्चा राज्याचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरकडे वळवला आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा मोठा बहर आला असून थंड हवेचा आनंद घेण्यासाठी जनसागर लोटल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असताना महाबळेश्वरचे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना साथ घालत आहे. वीकेंडमुळे पर्यटकांनी महाबळेश्वरच्या सर्वच पर्यटन स्थळांवर तुफान गर्दी केली आहे. विशेषतः प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक नसल्याचे चित्र दिसत आहे. वेण्णा लेकच्या संथ पाण्यात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सहकुटुंब आलेल्या पर्यटकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. लेकच्या काठावर घोडस्वारीचा आनंद घेताना लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळेच मग्न आहेत. महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि गरमागरम मका भाजून खाण्यावर पर्यटक ताव मारताना दिसत आहेत. मुंबई पुण्यात प्रचंड उकाडा आहे, पण महाबळेश्वरमध्ये आल्यावर अगदी स्वर्गसुखाचा अनुभव येतोय. इथली थंडी आणि वेण्णा लेकचा नजारा थकवा घालवणारा आहे, अशी भावना पर्यटकांकडून व्यक्त होतीये. पर्यटकांच्या या प्रचंड ओघामुळे महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत आणि वेण्णा लेक परिसरात काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. मात्र पर्यटनाचा उत्साह या सगळ्यावर भारी पडताना दिसत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरही या गर्दीमुळे आनंदाचे वातावरण आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि थंड हवेच्या झुळकीत आपला वीकेंड अविस्मरणीय करण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळली आहेत. जर तुम्हीही उन्हाने हैराण असाल तर महाबळेश्वरची ही थंड सफर तुम्हाला नक्कीच उभारी देणारी ठरेल.